अध्याय 3 श्लोक 16 बघतो आपण. एवं प्रवर्तितं चक्रन्नानुवर्तयति हयः अघायुरिंद्रिया रामो मोघं पार्थ सजीवती. हे पार्थ, पृथापुत्र, यह पहिल्या ओळीत शेवटचा शब्द आहे. यह म्हणजे जो पुरुष एवं प्रवर्तितै चक्रन, या परंपरेने चालू असलेल्या सृष्टीचक्राला अनुसरून, न अनुवर्तयती म्हणजे वागत नाही. इह म्हणजे या जगामध्ये, या जगात जे परंपरेने चालू असलेला सृष्टीचक्र आहे त्याला अनुसरून जो वागत नाही, म्हणजेच आपल्या कर्तव्याचं जो पालन करीत नाही. सह, खालच्या ओळीत सह जीवती, सह म्हणजे तो कसा आहे तो, त इंद्रिया रामः, अघायुहू री निघून जाईल, अघायुहू विसर्ग येईल तिथे आणि इंद्रिया रामः ओ पण निघून जाईल. तो मनुष्य इंद्रियांच्या द्वारा भोगात रमणारा असा अघायुहू म्हणजे पापी आयुष्य असलेला, मोघम जीवती व्यर्थच जगतो असं म्हटलेलं आहे. 10 ते 15व्या श्लोकामध्ये, 10 ते 15 या श्लोकामध्ये, या 6 श्लोकांमध्ये विश्वव्यापी यज्ञचक्राचं वर्णन आलेलं आहे. हे यज्ञचक्र परमात्मा प्रवर्तितम म्हणजे चालवितो. जितके म्हणून मनुष्य तर सृष्टी आहे ती सगळी या यज्ञचक्राच्या नियमानुसार परमेश्वर या यज्ञचक्रात घालून फिरवीत असतो. परंतु मनुष्यामध्ये विशेष बुद्धी, स्वतंत्र इच्छाशक्ती असल्यामुळे तो या यज्ञचक्राप्रमाणे आपलं वर्तन ठेवतो किंवा ठेवीत नाही, हे सर्व त्याच्या इच्छेवर अवलंबून असतं. आणि म्हणून त्या विश्वव्यापी यज्ञचक्राप्रमाणे आपला आचार व्यवहार चालवेल तर सुखी होईल, अंतिम परमपद प्राप्त करील. आणि विरुद्ध जर वागला तर त्याला सुखही नाही या लोकी आणि उत्तम गतीसुद्धा मिळणार नाही, हेच जणू सांगायचं आहे. एवं प्रवर्तितै चक्रं न अनुवर्तयतीह यः, याचा अर्थ हा आहे. जसं रथाच्या चाकाचा लहानसा भाग जरी तुटला तरी रथाच्या सर्व अंगांना, तसंच रथाच्या मध्ये बसलेला असेल तो रथी आणि सारथ्याला धक्का बसतोच. त्याप्रमाणे जो मनुष्य सृष्टीचक्रानुसार वर्तन करीत नाही तो संपूर्ण सृष्टीच्या संचलनामध्ये बाधा आणतो, हे सांगायचे जणू काही. आता सृष्टीचक्राला अनुसरून वागणं म्हणजे काय, तर सृष्टीचक्राला अनुसरून यज्ञ करणे म्हणजे त्याग करणे, समर्पण भावनेने प्रत्येक कर्म करणे, हेच जणू यातून सांगायचं आहे. म्हणजे काय तर 14व्या आणि 15व्या श्लोकामध्ये आपण बघितलं की अक्षर म्हणजे परमात्मा, नंतर ब्रह्म, कर्म, यज्ञ, त्यापासून पर्जन्य, त्यापासून पर्जन्यापासून अन्न आणि अन्नापासून भूतानी म्हणजे सगळी प्राणी मात्र म्हणजे जीव हे निर्माण होतात, हे सांगितलं. याला चक्र म्हटलं आहे. ही सृष्टी चक्राकार आहे आणि हे चक्र अविरत फिरत असतं. ही चक्राची विशेषता आहे. जसं पृथ्वी गोल आहे, तिचं परिभ्रमण गोल, ज्याच्या भोवती ती फिरते तो सूर्य गोल, त्याचा वैश्विक मार्ग चक्राकार, त्याच्या भोवती फिरणारे ग्रह, त्यांच्या कक्षा सगळं चक्राकार. त्याचप्रमाणे पृथ्वीवर सुद्धा अनेक चक्र आहेत. जलचक्र, वातचक्र हे बघतो आपण नेहमीच. जलचक्र म्हणजे ढग, पाऊस, पाणी, प्रवाह, नदी, नाले, समुद्र, पुन्हा समुद्रापासून बाष्प, ढग, पाऊस, चक्र अविरत चालूच असतं. त्याच्यात अडथळा आला तर मग सगळंच बदलत जातं. दुर्भिक्ष, दुष्काळ किंवा अतिवृष्टी हे सगळं. वातचक्र हे पण एक पृथ्वीवरचं आहे. जसं पृथ्वीवरील सर्व सजीव आपल्या श्वसनक्रियेतून कार्बन डायऑक्साईडचा त्याग करतात. हिरव्या वनस्पती, झाडे प्रकाश संश्लेषण क्रिया करतेवेळी कार्बोहायड्रेटची निर्मिती करतात आणि मग कार्बन प्राणवायू आपल्याला मिळतो. कार्बन मोनॉक्साईड आला तर चक्रात अडथळा येतो, अन्यथा चक्र हे वातचक्र सुरळीत चालू असतं. तसंच
व्यवहारात सुद्धा एक चक्र आपण नेहमी बघतो, ज्याला आर्थिक चक्र असं म्हणता येईल. नागरिकांकडून कर रूपात पैसा सरकारी तिजोरीत जातो. मग त्यातून जनकल्याणकारी योजना बनतात. त्यातून तो पैसा पुन्हा जनतेच्या वाट्याला आला तर चक्र पूर्ण होईल. पण स्वार्थी भ्रष्टाचारी लोक कर चुकवत नसतील, पैसा साठवून ठेवत असतील तर योजना लांबणीवर पडतात. लोकांना लाभ न पोचता त्यांचं हित होत नाही. मार्गामध्ये मग हे लोक अडथळा आणणारे असतात. याला आर्थिक प्रदूषण म्हणता येईल. मग हे आर्थिक चक्र, याच्यामध्ये अडथळा आला की आर्थिक प्रदूषण झालं. तसंच आध्यात्मिक प्रदूषण आहे. भगवंतानी पंचमहाभूते निर्मिली. जीवसृष्टी एकपेशीय, बहुपेशीय, कृमी, कीटक, जलचर, पशु, पक्षी असा विकास होत गेला. मानव निर्माण झाला. सर्व प्राणीमात्रांच्या जीवाचं महत्त्व आहे. एकही जीव काही ना काही कारणाने त्याची उत्पत्ती आहे. एकही जीव हे व्यर्थ नाही आहे. काही ना काही कारणाने त्याची उत्पत्ती आहेच. कारणाशिवाय नाही असं कुठलंही नाही आणि कारणाशिवाय कार्यही संभवत नाही. म्हणूनच चक्राला गती देण्यासाठी आपलं कर्तव्य कर्म, स्वभाव कर्म करणं म्हणजेच यज्ञचक्राला गती मिळेल. मानवाला विशेष बुद्धी दिलेली आहे. मानवाने बघा अग्नी आणि चक्र यांच्या संशोधनातून उत्तम उपयोग करून घेतलेला आहे. अग्नी महत्त्व होतच, पण या अग्नीला हवे तेव्हा चालू आणि हवे तेव्हा बंद करण्याचा शोध मानवानेच लावला. चक्राच्या साह्याने किती मशीन्स, किती महत्त्वपूर्ण गोष्टी चक्राद्वारे असतात. आपण बघतोच चक्रामध्ये एका केंद्रबिंदूतून सारे बिंदू समान अंतरावर असतात. मग ते चक्र फिरतं. पण आटा एखादा तुटला किंवा त्यात काही अडथळा आला, न सामावणारी गोष्ट त्या चक्रामध्ये आली तर अडथळा उत्पन्न होतो. तसेच इतर प्राणीमात्रांकडून काही कर्मात जर चूक झाली तर फरक पडत नाही. परंतु मानव हा कर्मयोगी आहे. इतर प्राण्यांकडून काही चूक झाली तर त्यात काही फरक पडत नाही. पण मानव कसा आहे? कर्मयोगी आहे. मनसा कर्माणि सिव्यती. मनाने एक एक कर्म करीत असतो तो मानव. आणि सृष्टीचक्रानुसार न चालणारा जर मनुष्य असेल, म्हणजेच केवळ इंद्रियारामः भोगातच रमत असेल, तर त्याचं जीवन कसं म्हटलं आहे? अघायुः म्हटलं आहे, पापमय असं म्हटलेलं आहे. आणि हा मोघम पार्थ स जीवती. पार्थ म्हणजे हे पार्था, हा मोघम जीवती असे मनुष्य व्यर्थ जगत असतात. भुईला भार ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीने. पण ज्याला उत्कर्षाची इच्छा आहे त्याने मग कोणत्या ना कोणत्या प्रकारचं बल संगृहीत करून ते वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मगच त्या बलाचा त्याने परोपकारार्थ यज्ञ करावा. अशा स्वतंत्र मनुष्यासाठी मग उपदेश दिलेला आहे. तो असा की हे मनुष्या, तू स्वतंत्र आहेस. प्रयत्न करून उन्नती करून घे. परमात्मा तुझ्या या जीवन रथाचा सारथी होऊन तुला सहाय्य करील. म्हणूनच तू आपले वर्तन यज्ञरूप बनव आणि पुण्यात्मा होऊन परम उन्नती करून घे, उत्कर्ष करून घे. स्वतःबरोबर इतरांच्याही उत्कर्षाला सहाय्यभूत हो. इथे अर्जुनाला सांगायचे की हे पार्था, हे पृथापुत्र, तू कोण आहेस? तर पृथेचा पुत्र आहे, जिने आजीवन, म्हणजे कुंतीचं नाव पृथा आहे, जिनं आजीवन कष्ट सहन करूनही कर्तव्य पालन केलं आहे, त्या कुंतीचा तू पुत्र आहेस. तू सुद्धा तुझे कर्तव्य पालन अव्हेरू नकोस. तुझ्यासाठी हे घोर कर्म नाही आहे. यज्ञ म्हणून तू हे तुझे कर्तव्य कर्म कर. त्याचे पालन करणं म्हणजे मग या सृष्टीचक्राला अनुसरून वर्तन आहे. म्हणून तू कर्तव्यच्युत होऊ नकोस. हे जणू काही भगवंताला इथे सांगायचे. आणि जे कर्तव्यच्युत होतात ते जणू काही इंद्रियात रमणारे, भोगात रमणारे असे जणू काही पापी आयुष्य जगतात. आणि त्यांचं जीवन कसं असतं? व्यर्थ असतं. मोघम जीवती. संपूर्ण जीवन त्यांचं व्यर्थ असतं. कृतार्थ जीवन जगण्यासाठी या सृष्टीचक्राला अनुसरून असं तुझं जे वाट्याला कर्तव्य कर्म आलंय ते तू कर, हे या श्लोकातून सांगायचं. अध्याय 3 श्लोक 17 बघतो आपण. यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः
आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते यस्त्वात्मरतिरेव. संधी आहे. यस मधला अर्धा स निघून जाईल, तिथे विसर्ग येईल. यह, यह म्हणजे जो. पुढे येईल यह अधिक तू अधिक आत्मरतीही अधिक एव, असं संधी आहे. म्हणजे परंतु जो मनुष्य, यह म्हणजे जो मनुष्य आत्म्यातच रमणारा, आत्मरतीही आत्म्यातच रमणारा, स्यात पुढेचा संधी होईल. स्यात दाच्या तिथे त अर्धा होईल आणि उरलेला आत्मतृप्त या पुढे जोडला जाईल. आत्म्यातच रमणारा, आत्म्यातच तृप्त आणि आत्मनी एव खालच्या ओळीत आत्मनी होईल. आत्मनी म्हणजे आत्म्यातच जो संतुष्ट असतो, शिवाय कोणतंच कर्तव्य त्याला उरत नाही. कार्यं न विद्यते तस्य कार्यं न विद्यते, त्याला कुठलंही कोणतंच कर्तव्य उरत नाही. कोण? की जो नेहमी मनुष्य आत्म्यातच रममाण असणारा, आत्म्यातच तृप्त, आत्म्यातच संतुष्ट असतो, त्याला कोणतंच कर्तव्य उरत नाही. नेहमी अतृप्त असणे, असंतुष्ट दिसणे आणि सदा सर्वदा अस्वस्थ असणे हे मनुष्याच्या अपूर्णतेचं लक्षण आहे. जोपर्यंत मनुष्य आपला संसाराशी संबंध मानतो तोपर्यंत आपली आवड इंद्रियांच्या भोगाशी तो जोडत असतो, जोडून ठेवतो. इंद्रियांचे भोग मिळवण्यासाठी सामान्य माणूस मग लटपट खटपट करतो. पोटासाठी खायला प्यायला हवे, पायासाठी हिंडायला, हातासाठी उद्योग करायला, डोळे पाहण्यासाठी, कान ऐकण्यासाठी, जिव्हा रस घेण्यासाठी, त्वचा स्पर्शासाठी, हवा हवासा जो वाटतो तो स्पर्श, सगळे हव्यास भागवण्यासाठी सतत उद्योग मनुष्य कर्म करीतच असतो, उद्योग कर्म करीतच असतो. परिवाराचं सुख, उत्तमोत्तम खाणं यातच तो तृप्ती आहे असं समजतो. हे सगळं मिळालं की त्याला वाटतं आपण अगदी तृप्त आहोत. मनासारख्या धनाने मग तुष्टीही मिळते, भरपूर पैसा मिळतो आहे, मनासारखा खर्च करता येतो आहे, म्हणजे तुष्टी संतुष्टीसुद्धा आहे. ही तृप्ती तुष्टी कधीही संपणारी नसते. की आता बस संपलं, आता नको आहे मला, हे ठीक वाटतं आहे, याच्यातच मी संतुष्ट आहे, असं कधीही मनुष्याला वाटत नाही. ती न संपणारीच असते. हे मिळालं की अजून दुसरं, अजून तिसरं सुरूच असतं. हवे हवे नित्य असतं, त्याचं सतत बदलत राहताना ते. हे झालं की ते म्हणजेच कधी तृप्तता तुष्टता कधीही आहे असं त्याला वाटत नाही. आणि मग नंतर नव्या नव्या कामनेमध्ये तो गुंतत जातो. नित्य तृप्त म्हणजे आत्मतृप्त, आत्मरती, आत्मतुष्ट असा सामान्य मनुष्य नसतो. खरं तर प्रीती, तृप्ती आणि तुष्टी हे तिन्ही, कोणते? प्रीती, तृप्ती आणि तुष्टी हे तिन्ही वेगवेगळे नसतानाही सांसारिक संबंधामुळे ते आपल्याला वेगवेगळे प्रतीत होणारे भासतात. पूर्ण प्रीती, पूर्ण तृप्ती आणि पूर्ण संतुष्टी कामना वाढत राहिल्यामुळे मिळत नाही. उदाहरणार्थ एक घर घेतलं आहे, मग पुन्हा इन्व्हेस्टमेंट म्हणून दुसरं घर, पुन्हा मोठं हवं आहे म्हणून कधी कधी कर्ज घेऊन ती खरेदी असते. तृप्तता नाहीच. मग कर्जाच्या ओझ्याने शांत झोपही लागत नाही. कधी आता थोडं जुनं वाटतं आहे म्हणून रिनोव्हेशन करायचं आहे, पुन्हा इंटिरियर करायचं आहे, मार्केटमध्ये नवीन काही ट्रेंड आला आहे की मग ते सगळं सामान आणायचं आहे, अनेक गोष्टी. आणि मग नवीन आलं की जुनं नको म्हणून सतत चेंज करणं, म्हणजे एक तर संग्रहही वाढतो किंवा आपण उगाचच वेस्ट, चांगल्या चांगल्या वस्तूसुद्धा ह्या नको, दुसऱ्या हव्या, चांगल्या हव्या म्हणून त्या टाकून देण्याचाही आपला कल असतो. म्हणजे अति हव्यासापायी, संग्रह वाढवण्याच्या पायी आपण सतत घरात वाढवतच असतो. अशी शृंखला जी असते ती न संपणारी असते. मग अतिरती, अपूर्ण तृप्ती आणि न संपणारी तुष्टी मात्र सामान्यांच्या बाबतीमध्ये बघतोच आपण. पण आत्मरती कसा असतो? जो एक एक कर्म उत्तम प्रकारे मनाने करत जातो. मनसा कर्माणि सिव्यती सह मानुषः.
असं मागे पण आपण बघितली याची व्याख्या मनुष्याची, की जो मनुष्य सतत चांगल्या चांगल्या कर्मामध्ये आपल्याला स्वतःला गुंतवून घेतो, मनाला गुंतवून ठेवतो, विषय उपभोगामध्ये न रमता आत्मानंदात रमणारा हा मग आत्मरती असं त्याला म्हणता येईल, असा हा असतो. नंतर म्हणते आत्मतृप्त. प्रभू तू जे मला काही दिलंय ते मी जे आता विद्या, शक्ती, सत्ता याद्वारे आता तू हे सगळं मला दिलंय, याद्वारे आता मी दुसऱ्यांची सेवा करीन असं म्हणणारा आत्मतृप्त असतो. आणि आत्मतुष्ट असं म्हणताय, म्हणजे भोगबुद्धी न ठेवता आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा इतरांना लाभ करून देण्यातच त्याला धन्यता मानतो. तो निरासक्त निरपेक्ष भावनेने करतो, त्याला काही मिळवायची इच्छा नसते. तो आत्मने तुष्ट असतो, म्हणजे आत्म्यातच सदा संतुष्ट राहतो. कामना कमी झाल्या तरी सेवाभावी कार्यामध्ये ही व्यक्ती मग्न होते. आणि मग आता उरलो उपकारापुरता ही भावना महत्त्वाची असते आणि ही त्याच्या ठायी असते. पुढे म्हटलंय की तस्य कार्यान्न विद्यते, मग त्याच्यापाशी काही करणं शिल्लक राहत नाही, कारण लोककल्याणार्थ क्रिया आपोआपच या महापुरुषाकडून होत जातात. मग कर्तृत्वाचा अभिमान नसल्यामुळे आदर्शरूप अशा क्रिया त्याच्या होतात. आणि हा कर्मयोगी निस्वार्थपणे संसाराच्या सेवेसाठीच संपूर्ण कर्म करतो. हा जणू काही त्याचा स्वभावधर्म बनतो. जसे गंगाजलानेच गंगेची पूजा केली जाते, तसे संसारापासून, प्रकृतीपासून जे काही आपल्याला मिळालं आहे, शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, या सगळ्यांना तो संसाराच्या सेवेतच लावल्यामुळे त्याला चिन्मय स्वरूप असा आनंद मिळत जातो. आणि मग त्याच्याजवळ शेष असं काही राहतच नाही. म्हणून म्हटलंय तस्य कार्यान्न विद्यते, त्याला काहीही करणं मग शिल्लक राहत नाही. मग म्हणून त्याची तृप्ती, त्याची तुष्टी आणि प्रीती या स्वरूपात होत जाते, म्हणजे आत्मरती, आत्मतृप्त आणि आत्मसंतुष्ट असा हा असतो. अध्याय 3 श्लोक 18 बघतोय. नैव तस्य कृते नार्थो ना कृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. त्या महापुरुषाला, नैव म्हणजे न एव, त्या महापुरुषाला या विश्वामध्ये कृतेन अर्थः न अकृतेन इह, म्हणजे या विश्वामध्ये, इह म्हणजे या विश्वामध्ये कर्म करण्याचंही काही प्रयोजन नसतं आणि कर्म न करण्याचं सुद्धा काहीही प्रयोजन नसतं. सर्व प्राणीमात्रातही त्याचा जरा देखील स्वार्थाचा संबंध राहत नाही. कश्चित अर्थव्यपाश्रयाचा अर्थ तो आहे, कश्चित अर्थव्यपाश्रया, कुठेही त्याला स्वार्थ त्याच्यामध्ये असत नाही. एक संस्कृत सुभाषित आहे की अजम निरह परो वेत्ती, अजम निजः परो वेत्ती, गणनाम लघुचेतसाम उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. हा माझा, हा परका, अशी कोतीबुद्धी मन असलेला जेव्हा असतो तो क्षुद्र माणसाचं वर्णन केलेलं आहे असं. परंतु या श्लोकात काय म्हटलंय, जे थोर मनाचे असतात, थोर मनाच्या लोकांना ही सारी पृथ्वीच आपलं कुटुंबच जणू काही वाटते. वसुधैव कुटुंबकम, आपलं जणू कुटुंबच वाटतं. त्यांना ना स्वार्थ त्यांच्याजवळ स्वार्थ नसतो, माझा, माझे, अहम हेही नसतं आणि ममत्व नसल्यामुळे परार्थ कर्म ते करत जातात. कोण? उदारचरितानाम, जे उदारचरित असतात, जे सतत दुसऱ्यासाठी परार्थ कर्म करत असतात, त्यांच्यासाठी मात्र संपूर्ण पृथ्वी जणू काही कुटुंबकम, म्हणजे जणू काही कुटुंबच आहे असं त्यांना वाटत असतं. मागच्या 17व्या श्लोकामध्ये म्हटलंय आत्मतृप्त, आत्मसंतुष्ट झाल्यानंतर तस्य कार्यान्न विद्यते, त्याला काही करण्याचं शिल्लक राहत नाही. पण आत्मसंतोष झाला तरी त्याची स्थिती टिकण्यासाठी मनुष्याला, त्या साधकाला कर्म करावंच लागतं. त्याचा स्वार्थ संबंध कोणत्याही वस्तूंशी असत नाही. कर्म न करण्यानेही कुठली त्याला अपेक्षा नसते. म्हणजेच कर्म करणे वा न करणे दोन्हीही या महापुरुषांसाठी सारखंच असतं. शब्दात फक्त फरक आहे, अर्थात काहीही फरक नाही आहे. म्हणजे योगी उपकारही करीत नाही आणि अपकारही करीत नाही. मी आणि तो हा भावही त्यांच्याजवळ नसतो. कधीकधी
एखादी गोष्ट न करण्याने सुद्धा लाभ होत असतो. एखादा योगी एखादी गोष्ट करत नाही आहे, न करण्याने सुद्धा इतरांना त्याचा लाभ होतो, हेही जणू काही इथून सांगायचं आहे. अनासक्त माणसाचं जीवन अशा प्रकारे यज्ञरूप बनलेलं असतं. अशा या जीवात्म्याची क्रियाशक्ती आणि परमात्म्याची इच्छाशक्ती यामुळेच मग मोठी मोठी कार्य घडत जातात. अर्जुनाला हे सांगण्यामागचा उद्देश हा आहे की संयमी कर्म करण्याने किंवा न करण्याने काही स्वार्थाचा लाभ नसतो. तू सामान्य माणूस आहेस. कर्तव्य कर्म तुझं म्हणजेच युद्ध करणं हे तुला आवश्यक आहे. तू आत्मसंतुष्ट आत्मरती नाहीस, पण तुझ्या या युद्ध करण्याने सज्जनांचं रक्षण मात्र होणार आहे. तू कर्म न करण्याने किंवा करण्याच्या पलीकडे अजून गेला नाहीस. कर्म करणं किंवा न करण्याच्या पलीकडे तू अजून गेलेला नाही आहेस. म्हणून युद्ध करणं हेच तुझ्यासाठी इष्ट आहे. युद्ध टाळणं हे मात्र तुझ्यासाठी अनिष्ट आहे. हे जणू या श्लोकातून सांगायचं आहे.